एक होती भुईमुगाची शेंग. शेंगेत होते दाणे 5. कोवळं शेंडफळ फारच खास. बाकी गोलगोल गरगरीत छान. दाण्यांचं नंदन होतं शेंग. ना कोणाशी स्पर्धा ना काही वैर. त्यांच्या शेंगेत करत ते सैर. आई बाबा होती टरफले पाठी. त्यांच्या ओल्या मातीचे ओझे. दाण्यांना नव्हती जगाची खबर. आई बाबा तुम्ही कसे जाता हो बाहेर. आम्हालाही न्या की तुमच्या सोबत. टरफल म्हणत आज आता आपण आहे सारे सोबत. जगून घ्या दाण्यांनो पुढचं काहीच नाही सांगू मी शकत. शेंगेची टरफले होती मोठा आधार. एक जरी टरफल तुटलं तर दाणे होतील ना अनाथ. दाणे झाली मोठी शेंग झाली जड. दाण्यांना वाटे कसं बरं असेल बाहेरचं जग. पाहू लागले दाणे बाहेर पडण्याची वाट. पाहू लागले दाणे बाहेर पडण्याची वाट. त्यांना कुठे माहीत हे जीवन आहे छान. अखेर शेंगेला वेगळं होणं होतं भाग. जास्त वेळ ठेवलं तर दाणे होतील ना खराब. शेंगेचे झाले 2 भाग. दाणे झाली सैराट. एक गेला तोंडात. दुसरा गेला तेलाच्या घाण्यात. तिसरा गेला तिसरीकडे. चौथा मात्र केराच्या डब्यात. 5वा होता टरफलाच्याच पायात. 5वा मात्र तिथेच राहिला. संगत मिळाली बेकार. त्यामुळे तो कडू झाला फार. आपल्याच दुनियेत रमली सारी दाणे. म्हणू लागले स्वतःलाच आपले बालपणच होते की हो बरे.